हेलो हेलो चेक चेक। बहुत बहुत शुक्रिया आतिश भाई, इनका आवाज सुना, मैच हुआ वन साइड से। जैसे कैसे बैलगाड़ी निकल जाती है उस तरह से मैच निकल गया। थोड़ा मजा नहीं आया, लेकिन क्रिकेट है, क्रिकेट में ऐसा होता ही रहता है। लेकिन अब ये मुकाबला मैदान के अंदर शुरू होने जा रहा है श्री स्वामी समर्थ चषक 2026 का। ये 4 ओवर का मुकाबला है, दोनों टीमों ने एक एक मैच जीता है। लेकिन टॉस जीतकर मुझे लगता है भवानी साई टीम ने गेंदबाजी का फैसला किया है, और उन्होंने गेंदबाजी का फैसला किया। बल्लेबाजी करने के लिए प्रमोद स्पोर्ट्स सोनारी टीम को निमंत्रण दिया है। इस मैच के बाद जो नेक्स्ट मुकाबला है ओपन 11 पेट बनाम पीसीसी पागोटे, यानी कि पागोटे टीम अपने घर के मैदान पर खेल रही है। उन्हें हम विनती करते आपके कप्तान तैयारी के साथ रही है, क्योंकि ये मैच खत्म होने के बाद आपका मुकाबला है। तो दोनों टीमों को ढेर सारी शुभकामना देते हैं। आदेश कडू और संदीप पाटिल जोड़ी मैदान के अंदर इस बार पारी का आगाज करने के लिए, लेकिन गेंदबाजी की बागडोर संभालने के लिए कोठे का पहला और पारी का ये पहला ओवर लेके, ये पहला मैंडेटरी पावर प्ले है और वो लेके अनिकेत मोकल आए। यस, तो फिलहाल देखना पड़ेगा कि इस 4 ओवर में कितने रन इकट्ठा करते हैं ये शानदार जानदार श्री स्वामी समर्थ चषक 2026 का। सम्मान्य हमारे मुख्य आयोजक प्रणीत पाटिल साहब, इनके नेतृत्व में किया हुआ ये बढ़िया आयोजन नियोजन। और इनसाइड आउट शॉट एक्स्ट्रा कर के ऊपर गेंद जा रही है। 1 2 3 एट्स 4 डीजे मैडी, कम ऑन। खाता ओपन किया 4 रनों के साथ। ओ इस गॉन खुद ही सरेंडर हो गए, और जिन्होंने बाउंड्री ठोकी थी उसी संदीप पाटिल को यहां देखा जाए अनिकेत मोगल ने चलता कर दिया। बड़ी मछली जाल में सोनारी स्पोर्ट के आरंभी बल्लेबाज संदीप पाटिल यानी कि पप्पू बैक टू द डगआउट दीजिए। हुई है, एक गली में मौजूद है, एक पॉइंट है, शॉट कवर है, शॉट एक्स्ट्रा कवर है, ऑन साइड के ऊपर शॉट फाइन लेके शॉट स्क्वायर लेकर मिड ऑन है। दो खिलाड़ी सीमा रेखा के नजदीक है। इस बार ऑन साइड के ऊपर गेंद को टर्न किया है, लेकिन गाय के इलाके में गेंद, और गाय के इलाके में चौका डीजे। अनिकेत राउंड विकेट से, और टप्पा अनिकेत ने पीछे रखा है, लेकिन टपकाने में कामयाबी नहीं मिली बल्लेबाज को। ये गेंद सीधी विकेट कीपर के 10 स्थानों में, कोई रन मिलेगा नहीं है। अनिकेत की चौथी बॉल एक अच्छी साबित हो गई है। पहली गेंद के ऊपर बाउंड्री, दूसरी गेंद के ऊपर विकेट, तीसरी गेंद के ऊपर बाउंड्री, चौथी गेंद डॉट, पांचवी डिलीवरी राउंड विकेट से। स्वीप, बेहतरीन शॉट, स्क्वायर लेग सीमा रेखा को चीरती हुई सीधी चल गई। इस बार देखा जाए 4 रन।
आ गई है दिनेश कडू के बल्ले से दूसरा चौका, 12 पे स्कोर। कदमों का बेहतरीन प्रयोग, मिड ऑन के ऊपर से खेला हुआ शॉट है, लॉन्ग ऑन के ऊपर गेंद चली गई, लेकिन बैकअप अच्छा है, दूसरे के लिए पलट चुके हैं। गुड रनिंग बिटवीन द विकेट। दिनेश कडू पहुंचे व्यक्तिगत 10 पे और प्रमोद स्पोर्ट्स सोनारी टीम का स्कोर है 14 लॉस ऑफ 1 विकेट। फर्स्ट ओवर के बाद सोनारी गांव, हमारे आदरणीय जबरदस्त आयोजक मैदादा कडू, इनके नेतृत्व में इस गांव में नाइट की भव्य दिव्य आयोजन किया था, चांदी की ट्रॉफी दी। अभी उनके ही मार्गदर्शन के तौर के ऊपर उसी गांव में होगा मेरे हिसाब से, देखा जाए रायगढ़ प्रीमियर लीग का महासंग्राम। सोनारी गांव आप सभी लोग देखते हैं, इस गांव के जागृत देवस्थान गणपति बापा और इस गांव की जागृत जो देवी है हमारी भवानी माता। लेकिन आने वाले 18 गेंदे शेष है, पहली दफा गेंद को खेलेंगे कप्तान इस बार आदेश कडू, सलामी बैट्समैन। सोनारी का स्कोर 14, पप्पू मैदान से बाहर। लास्ट विकेट संदीप पाटिल की गई है। इस बार देखा जाए जो दिख रहे, इंटरनेट का जमाना है, हमारे वीआईपी डगआउट में देखिए पूरी हमारे इस मंच के ऊपर हमारे सभी अतिथिगण मौजूद हैं, जो हमारे पंडित पाटिल साहब, इनके ऊपर उनका प्यार, उनकी दोस्ती। और सफेद जब कपड़ा होता है ना तो आदमी टकड़क दिखता है कि सफेद कपड़े में आदमी कई, मुझे लगता है सन हो जाए या कई इस बार देखा त्योहार होता है तो आदमी टकाटक लग जाता है। लेकिन मैं और मैडी हमेशा रंगीन कपड़े में होता है क्योंकि हमारी वैरायटी कुछ अलग है। 14 लॉस ऑफ 1। कल मैडम है यहाँ तो बड़ी मजा है, परसों वो भी आने वाले हैं। ये पगोड़े का आयोजन और बॉल को देखो और मारो। ऑफ साइड के ऊपर एक्स्ट्रा कवर के ऊपर खेलने की इस बार देखा जाए ड्राइव करने की कोशिश की थी, लेकिन कामयाबी नहीं मिली। गेंद डॉट, 14 रन लॉस ऑफ 1। 30 गेंदें अभी तक डॉट हो चुकी है। हमारे साथी स्कोरर बता रहे हैं करण ठाकुर गेंदबाजी की बागडोर संभाल रहे, कोटे का पहला और पारी का दूसरा ओवर। लेकिन करण ठाकुर के सामने आदेश कडू है, दाहिद के गेंदबाज, दाहिद के बल्लेबाज। और टपेज लगा हुआ पीछे, रन मिलेगा नहीं जरूर, लेकिन बैकअप पीछे जरूर है। एक सिंगल मिलेगा यहाँ आदेश को। आदेश ने खाता खोला खुद का। सोनारी का स्कोर पहुंचा है 15। विकेट को 1 गॉन हो चुका है। और हमारे इस बार अभी सोनारी गांव में नाइट टूर्नामेंट, डे टूर्नामेंट सफल हो गई है। और हमारे एक जबरदस्त खिलाड़ी प्रशांत भाई कडू, उनका भी हम तहे दिल से स्वागत करते हैं, जिन्होंने दसकार गांव में क्या प्रदर्शन दिखाया था। प्रशांत भाई आपका भी हार्दिक स्वागत। 15 पे 1 विकेट गॉन हो चुका है सोनारी का। और ऑन द पिक किया, चल गई सीधी। इस बार देखा जाए हवाई यात्रा पे सीधी एरोस्टेट को मिलने के लिए। और करण ठाकुर के इस तीसरी गेंद के ऊपर शानदार तरीके से पिक किया 6 रन के लिए दिनेश कडू ने। लाइन में आया है कडू और ये भैया चल गई ना, मुझे लग रहा है वाइड। और मिलेंगे 4 रन, आएंगे 5, स्कोर जाएगा 21 के बाद 5, 26 लॉस ऑफ 1। ठोको डिजिट आयोजन प्रणीत पाटीलचा सारा मैदान भरलाय रे। आयोजन प्रणीत पाटीलचा श्री स्वामी समर्थ चषक आमचा हायलाय मानाचा। श्री स्वामी समर्थ चषक आमचा हायलाय मानाचा। येस, स्वामी समर्थ चषक भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी उभा आहे। स्वामींचं वाक्य। 26 लॉस ऑफ 1 विकेट, 16 पे दिनेश, 1 पे आदेश। इस ओवर की अभी भी 3 गेंदें शेष। और पीछे कैच इट। ओ चौका मिलेगा भैया, क्या कर दिया तूने। आ गई बाउंड्री। 26 और 4, 30 लॉस ऑफ 1। प्रमोद स्पोर्ट्स सोनारी। समर्थ चषक असा आयोजन पागोटे गावात। श्री स्वामी समर्थ चषक असा आयोजन पागोटे गावात। असा आयोजन केलंय प्रणीत पाटील न पागोटे मैदानावर। बिल्कुल, ये पागोटे का खूबसूरत मैदान उरन तालुका की आन बान। इस बार देखा जाए मैदान हम कह सकते हैं, लेकिन यह कड़क आयोजन श्री स्वामी समर्थ ट्रॉफी 2026। 30 लॉस ऑफ 1
और बैकफुट पर चले गए, इस गेंद को अलॉन्ग द ग्राउंड खेला है मिड विकेट के ऊपर, लेकिन सिंगल जरूर मिलेगा। लेकिन क्या बैटिंग चल रही है इस बार देखा दिनेश कडू की। दिनेश कडू नाम की आंधी मैदान के ऊपर अपना परफॉर्मेंस दिखा रहे हैं, जो वन डाउन बैट्समैन है। पिछले मैच में आपने देखा होगा कि क्या बल्लेबाजी कड़क की थी। प्रशांत कडू ने 3 छक्के ठोके गोवर्धन के खिलाफ, 29 रनों की बहुमूल्य पारी। उसके बाद टीम, और ये फुल टॉस है, ये बाउंड्री जाएगी मिड विकेट पार। साई वाले क्या कर रहे हैं, लेकिन यह सोनारी वाले धमाका कर रहे हैं। स्कोर आगे जा रहा है 35, लॉस ऑफ 1। एस पानी लेके जाइए, पानी लेके जाइए मैदान के अंदर जाइए, बाहर आओ, जल्दी जाओ, पानी उधर से लो, है ना किधर, बोतल लेके जाइए जल्दी। दिनेश कडू देखिए पूरी तरह से आक्रामक मूड में आए हैं। अभी आदेश कडू ने बाउंड्री लगाई है। टीम का टोटल स्कोर पहुंचा है 35, लॉस ऑफ 1 विकेट। जाएगा जाएगा, अरे 12 अपना जरा यंग है। देखिए जार अपने पास है ना, तो जार से दीजिए पानी। और यहाँ साई के भी जाइए। मुझे लग रहा है 2 ओवर खत्म हो चुका है, 35 स्कोर, लॉस ऑफ 1 विकेट। 2 ओवर के बाद पहले ओवर में आए 14, इस ओवर में आए 21। दोनों ओवर तो महंगे साबित हुए, लेकिन ये दूसरा तो खतरनाक साबित हुआ है ओवर। और देखिए जहां व्हाइट +4 है तो 5 रन एक्स्ट्रा है ना, तो हिंग लगे ना, फिट कर रंग चौका चौका बिना लागत से कमाए। उधर के देख रहे, उधर क्या है, वो रात को देखने का, अभी नहीं देखने का। अभी ड्यूटी अपनी है ना वो निभाने का। 6 बजने के बाद वो चालू करने का, रात भर 3-3 बजे इंस्टा के ऊपर जाने का, बिंदास काम करने का। उधर सब कुछ है क्या रे। 35 लॉस ऑफ 1। अरे एक बार पहचान हो गई, वहां सब आदमी है, खाली बस बादाम का चिन्ह देने का। इसने हाई किया, कौन है तुम, बोलने का, ड्यूटी निभाने के बाद कब आएंगे, हम फिट हो जाता है। कहाँ से लोग आते हैं। 35 लॉस ऑफ 1। इंटरनेट का जमाना है, कौन किसी से कहाँ से भी बातचीत करेंगे। कलयुग का जमाना है, इसीलिए 7-7 महीना बारिश गिर गई। इसका कारण क्या है, धरती के ऊपर पाप बढ़ चुका है। इस परेश मोकल गेंदबाजी की बॉर्डर संभालने के लिए कोटे का पहला पारी का ये 3रा ओवर लेके टेम्पो सेट है दिनेश कडू का, और लय में आकर उन्होंने आक्रामकता दिखाई है। अभी भी प्रशांत कडू उनके पास सामने जो हथियार है वो पीछे है, लेकिन आखिरी 12 गेंदे देखी है। 35 लॉस ऑफ 1 विकेट। टॉस जीतकर आई भवानी साई भी टीम ने गेंदबाजी का फैसला किया। दोनों टीमों ने मुकाबला जीता हुआ है। परेश गेंदबाजी करेंगे पगोड़े गांव एंड से। हुआ नहीं, होना चाहिए संपर्क उतना मजबूती का नहीं हुआ है। ये फुल टॉस जब होती है ना, उसके ऊपर फुल टॉल वसूल करने का मौका होता है, लेकिन बस भुजाओं में ताकत चाहिए और टाइमिंग अच्छा हुआ ना, काम फिनिश। क्योंकि क्रिकेट का खेल ये टाइमिंग का है, जोर जबर का नहीं। अगर जोर जबर का होता तो डीजे वाला जाकर खेलता। 36 लॉस ऑफ 1 विकेट। परिवर्तन फील्डिंग में चल रहा है। बैकवर्ड पॉइंट है, शॉट कवर है, यहाँ शॉट एक्स्ट्रा कवर है, पीछे शॉट पाया, यहाँ शॉट दरम्यान है। और इस बार ये गेंद ज्यादा बाहर चली गई। अंपायर ने दोनों अपने पंख को ओपन किए, इशारा दिया हमें कि ये गेंद खराब है। और 37, और ये छोटा बच्चा देखिए हमारे मंच के ऊपर गर्म हुआ है, उसको चिढ़ाने के बाद वो ज्यादा तकलीफ दे रहे हैं। छोटा बच्चा छोटी बच्ची हो जाए, उन्हें पसंदीदा खेल क्रिकेट ही है। ये से जाइए भैया, तुम जाइए, आवाज मेरे कानों के अंदर आ गई। इसका मतलब खिलाड़ी बैक टू द डगआउट, और विकेट नंबर 2 गॉन। आदेश कडू 5 रन बना के वापस। 37 लॉस ऑफ 2। तो 37 स्कोर हो चुका है। अब नए बल्लेबाज प्रशांत आए हैं, लेकिन दिनेश कडू ने इस बार देखा संदीप आउट होने के बाद पारी को संभाला है।
ये दूसरा मुकाबला चल रहा है। इस बार देखा जाए भवानी साई टीम बनाम प्रोमो स्पोर्ट सोनारी के बीच। तो टोटल स्कोर है सोनारी का 37, लॉस ऑफ 2 विकेट। अभी भी इस ओवर की 4 गेंदों का खेल अभी भी शेष है, लेकिन प्रशांत के बल्ले से 3 छक्के आने के बाद गोट ने सीधे घर चली गई, क्योंकि ये उनका तजुर्बा था। और पेनल्टी मिलने के बाद देखिए परिणाम क्या हुआ क्रिकेट में। इसलिए क्रिकेट के दस्तूर जो होते टूर्नामेंट के वो याद रखना इंपॉर्टेंट बात है। और खूबसूरती का स्लैश किया है, जोरदार तरीके से स्लैश करना चाहिए, उस तरह से ताकत के साथ गेंद कवर को चीरती हुई 4 रन। के बल्लेबाजे जिन्होंने चौके के साथ खाता ओपन किया हमारे स्कोर बता रहे हैं। प्रशांत खड़ू का नंबर आ चुका है और स्कोर 41, लॉस ऑफ 2 विकेट। आखिरी 3 बॉल अभी भी शेष है। परिश मोकल एक बार फिर से ड्राइव, लेकिन एक्स्ट्रा कवर के ऊपर खिलाड़ी तैनात है। सुंदर इस बार देखा जाए कवर ड्राइव को देखने को मिल चुका है और बाउंड्री के साथ एक सिंगल के साथ स्कोर जा रहा है 42। सुंदर हवा, वृक्ष, पानी, शुद्ध हवा, ये मनुष्य के जीवन का अनमोल दवा है और हॉस्पिटल में एसी ऑक्सीजन की कीमत है। क्या करेंगे, जिंदा आदमी पानी में डूब जाता है और मुर्दा तैर के दिखाता है। ये कुदरत की लीला है। फुल टॉस है लेकिन पुल किया है, लेकिन हम देख सकते हैं इस बार काउ कॉर्नर के क्षेत्र में खिलाड़ी तैनात है जिन्होंने गेंद को जरूर फील्ड किया है। एक सिंगल जरूर मिलेगा और स्कोर जाएगा 43-43। अंतिम बॉल शेष। इस ओवर की लास्ट डिलीवरी तीसरी ओवर की। प्रशांत करो सामना करेंगे 5 पे खेल रही। और इस बार गैप है, चौका मिलेगा। हिंदी में कहते रिक्त स्थानों की पूर्ति करो, मराठी में कहते गाड़े लगा भरा भरा हुआ। क्रिकेट जो है ना वो ग्रामीण खेल का आत्मा है। नवंबर से मुझे लग रहा है शुरुआत हो गई है, अभी जनवरी चल रहा है, अभी पाबंदी होगी एक 6 तारीख तक, उसके बाद वो नाइट चालू हो जाएंगे। रुकना पड़ेगा थोड़ा सा सभी को, क्योंकि ये इंपॉर्टेंट बात है। आज तो रिजल्ट है, हमारे सीट का क्या होता है हमें भी देखना पड़ेगा। 47 हमें सीट तो रह गई ऐसी। आखिरी 6 गेंदें शेष है, लास्ट ओवर ब्लास्ट करने का टाइम है। ये हनामारी का ओवर है, आगरी भाषा में इसे कहते हैं कुटाकुटी का ओवर है, और सीआईडी में इसे कहते दया तोड़ दरवाजा मारो, और मिथुन चक्रवर्ती के भाषा में ये डशुम डशुम वाला ओवर है, खटाक करो। 47 स्कोर। ये सब बीसीसी पागोडे बनाम पपन 11 पेट दोनों कप्तान टॉस करने के लिए आई है। लास्ट ओवर है, सिसोमी समर्थ ट्रॉफी को देख रहे हैं। यस इनिंग से पहले आई है, लो गई, नीचे रह गई गेंद जब नीचे होता है, कोई नीचे का भाग होता है तो कठिन हो जाता है। तो फिलहाल इस बार देखा जाए ये बैटरी तुम्हारी लो हो गई है, जल्दी करो चेंज। 47 बैटरी चार्ज वाली होनी चाहिए, बैटरी लो नहीं होनी चाहिए। हमारे कैसे टाइट रहती है, कुछ नहीं हमारे पास। ये देखिए बैटरी फुल हो गई है, चल गई गेंद सीधी उड़ी और गेंद जाकर स्टैंड में गिरी। दीजिए और दिनेश कड़ू नाम की आंधी देखिए, तूफान मैदान के अंदर अंधाधुंध बल्लेबाजी कर रहा है। और दिनेश कड़ू की क्या कड़क बल्लेबाजी देखिए। टीम का टोटल स्कोर पहुंचा 53, दाव संख्या 53। पपन 11 पेट और बीसीसी पागोटे दोनों कप्तान टॉस करने के लिए टॉस बॉक्स में हाजिर हो जाए। और ब्लॉक हॉल में गेंद थी, जड़ में गेंद थी, क्रिकेट का ब्रह्मास्त्र फेंका था, अनादिकाल तक चलने वाला है। और इसे कहते ग्रामीण टेनिस क्रिकेट में डीजे मास्टर बूंदा। बूंदे की बात कुछ अलग होती है, वो भाग निचला होता है ना,
वहां बैठ गया तो फिर काम फिट होता है, नहीं तो डंडा भी अस्त व्यस्त हो जाता है। क्या स्कोर कैसा गाली गाली हंस रहे देखो। और मुंदे की बात कही कैसा देखो, छोटा हमारा जो संजय नार्वेकर दिलफुड़िया, हाँ यस, ना सेंडा ना डांडा, डायरेक्ट मुंदा। और ये देखिए हमारे संजय नार्वेकर दिलफुड़ी आ गई और गई, कैच इट, इज गॉन। द विकेट नंबर इस बार देखा जाए 3 डाउन। मिस्टर प्रशांत कडू 9 रन बना के वापस जा रहे, पिछले मैच के हीरो इस बार खास संपर्क करें, लेकिन चौथा ओवर है, लेकिन टीम के लिए बहुमूल्य 9 रनों की पारी खत्म लीजिए। Amy old school, the Jay-Z, the city valley and me day. लेकिन सुंदर या विकेट गॉन हो चुके सत्यम तांडेल मैदान के अंदर बैटिंग क्रमांक 5 और 14 नंबर के कैच हासिल किया संदेश ने इस टूर्नामेंट की। टोटल स्कोर हो चुका है 54, दाव संख्या 54। आखिरी 2 गेंद शेष और अच्छा हुआ तुमने पर्दा ओपन किया, ये तो साले मरने जैसी हालत हो जाती। 54 स्कोर और इस बार स्पेल के ऊपर खिलाड़ी तैनात है, एक ही सिंगल मिलेगा और स्ट्राइक रहेगी दिनेश कडू के पास। टीम का टोटल स्कोर है सोनारी का, प्रमोद स्पोर्ट्स सोनारी 55, लॉस ऑफ 3 विकेट। आखिरी 2 गेंदें शेष, आखिरी 1 गेंद शेष, माफ कीजिए, अमोल पाटिल की अंतिम बॉल शेष है। सामना करेंगे दिनेश कडू, कितने रन आएंगे, क्या विकेट मिलेगा? 30 पे खेल रहे कडू, नो बॉल। अरे ओवर स्टेप क्यों कर रहे हो तुम यार, तुम्हें मालूम नहीं, तुमने रामायण देखा नहीं? रामायण में आई सी लक्ष्मण जी ने रेखा की थी और सीता माई को कह दिया कि रेखा पार मत करो। सीता माई ने रेखा पार किया, घाटा हुआ ना, रावण भगा के लेके गया। ये भी घाटा हो गया ना तुम्हारा, अभी फ्री हिट आ गई ना इस बार अगली गेंद। तो कहते हैं ना कि अगली गेंद फ्री हिट, इसका मतलब बल्लेबाज के पास एक टाइम है, मुफ्त चंदन घिस मेरे नंदन मारो इस गेंद के ऊपर, आजाद है कि इसके ऊपर बल्लेबाज खेलने के लिए। लॉटरी है, 56 अब तक 56 स्कोर है, 3 विकेट गॉन। फ्री हिट, कड़क शॉट इतनी ऊपर चली गई है कि एयर होस्टेड की पप्पी लेके नीचे आ गई। दोन्ही कॅप्टन टॉस साठी यायचं आहे। बीसीसी पागोडे माफ करा, भेंडकलची आठवलेली, तर बीसीसी पागोडे आपल्या घरच्या मैदानावर खेळतोय, तर बीसीसी पागोडे कॅप्टन आलेले आहेत। यस, तर आम्ही विनंती करतोय पेठ संघाला, तर दोन्ही संघ इथं कॅप्टन उपस्थित झालेले आतीची पाडी यांना विनंती करतोय की आपण टॉस बॉक्समध्ये टॉस करून घ्या आणि मायक्रोफोनवर या। संघाची धावा संख्या झालेली आहे ती म्हणजे इथं बरोबर 62 आणि विजयासाठी आई भवानी साई संघाला 24 चेंडूमध्ये 63 धावांची गरज। काय बॅटिंग केली दिनेश कडून। चलो येस, प्रेझेंटेशन बॉक्समध्ये आपण नेक्स्ट मॅचचा टॉस करू आणि टॉस करण्यासाठी मी विनंती करतो सन्माननीय हसुरामजी कृष्णा तांडेल यांना की आपण आपल्या शुभ हस्ते या मॅचचा टॉस करावं। एका बाजूला गावदेवी पेठ, दुसऱ्या बाजूला बीसीसी पागोटे, पपन 11 पेठ आणि बीसीसी पागोटे या 2 संघादरम्यान टॉस केला जाईल। दुसऱ्या सत्रामध्ये आपण दुपारच्या सत्रामध्ये प्रवेश करतोय। तिसरा साखळी सामना, नाव टॉस। टेल इज अ कॉल, टेल। पागोडे संघाचा या ठिकाणी टॉस आलाय। विपुल आपल्यासोबत या ठिकाणी जोडले जातील। विपुल, टॉस जिंकलाय, सर्वप्रथम आपला निर्णय या ठिकाणी कळवायचा आहे। क्षेत्ररक्षण करू आम्ही, क्षेत्ररक्षण करणार आहात। यावर्षी 25 आणि 26 क्रिकेटच्या हंगामामध्ये पागोडे संघाची कामगिरी कशी आहे?
कामगिरी सध्या तर चांगली नाही, पण याच्या पुढे आम्ही चांगलं करण्याचा प्रयत्न करू. तर यावेळी आजच्या चालू सामन्यामध्ये आपल्या पागोडे संघाचे सर्व खेळाडू या ठिकाणी अवेलेबल असतील का? अवेलेबल असतील, एकच खेळाडू अवेलेबल नसेल, बाकी सर्व असतील. येस, तुम्हाला असतील शुभेच्छा. चलूया. पेठ संघाचा कॅप्टन टॉस जिंकून क्षेत्ररक्षण स्वीकारलंय. यावर्षी 2025 आणि 26 टेनिस हंगाम आपण या स्पर्धांमध्ये किती ट्रॉफ्या जिंकल्यात? आतापर्यंत आम्ही तर 6 ट्रॉफ्या जिंकलो आणि आमची चांगली कामगिरी झालेली आहे. यावर्षी तुमच्या संघाकडून सर्वाधिक चांगला खेळ कोणत्या खेळाडूचा आहे? असं बोललं तर हर्षल माते आणि रॉबिन यांचा. कशी वाटते ही स्पर्धा? या ठिकाणचं नियोजन आयोजन? आयोजक तर चांगलाच आहे आणि आम्हाला खेळायला संधी दिली त्यांचा धन्यवाद. या चलूया. एका बाजूला असेल पप्पन 11 पेठ, दुसऱ्या बाजूला असणार BCC पागोटे. यानंतर येणारा साखळी सामना पाहत राहा. श्री स्वामी समर्थ चषक 2026 एक शानदार स्पर्धा. सारं मैदान भरलंय रे आयोजन प्रणित पाटीलचा. सारा मैदान भरलाय रे आयोजन प्रणित पाटीलचा. प्रणित पाटीलचा श्री स्वामी समर्थ चषक आमचा हायलाय मानाचा. 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 मैदान सारा गाजवतील खेळाडू सारे पॉवरफुल. खेळाडू सारे पॉवरफुल. खेळाडू सारे पॉवरफुल. येतील असे किती जातील करतील तेच दांडी गुल. करतील तेच दांडी गुल. करतील तेच दांडी गुल. श्री स्वामी समर्थ हे चलूया आपण सामन्याकडे जाऊया. जिथे आपण पाहतोय पहिला डाव संपला गेलाय. पहिल्या डावामध्ये 4 षटकांचा खेळ झाला, ज्यामध्ये धावसंख्या एकूण कुठून काढली आहे 62 धावांचं टार्गेट केलंय, ज्यामध्ये सर्वाधिक धावा आपल्याला बघायला मिळाल्या दिनेश कडूच्या बॅटमधून 36 धावा. 14 बॉल त्यानं फेस केले आणि चांगल्या पद्धतीनं फलंदाजी ज्याची राहिली आहे. प्रत्युत्तर देण्यासाठी मागच्या सामन्यामध्ये 7 षटकार ठोकणारा षटकारवीर अनिकेत मोकल आलाय, ज्याला प्रत्युत्तर दिलं जाईल आदेश कडूच्या गोलंदाजीतून. पागोटे व्हिलेज एंड कडून या षटकाची सुरुवात केली जाईल. आपण पाहतोय चहूबाजूनं आता प्रेक्षक दुपारच्या सत्रानंतर पागोडे संघाचं मैदान हे गजबजलेलं असतं. येथे प्रेक्षकांची खूप सारी गर्दी तुम्हाला बघायला मिळेल. 16 जानेवारीचा दिवस आहे. चालू सामन्यातला पहिला बॉल. एक शानदार पोशाख आपण पाहतोय सोनारी संघाकडून. सुरुवातीला पहिल्या चौकार मारल्यानंतर संघाचा प्रमुख ट्रम्प कार्ड संदीप पाटील बाद झाला. मग आला दिनेश. तो आला, त्यानं पाहिलं आणि जिंकून घेतलं सारं काही असंच म्हणता येईल, कारण 14 बॉलमध्ये 36 धावा त्यानं ठोकून काढल्यात. पुढचा बॉल इनसाइड आउट. स्लाइस बॉल करण्याचा प्रयत्न एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेनं. बॅटचा फ्लो पाहिला, टायमिंग चुकलाय. आउटसाइड एज फर्स्ट स्लिपमध्ये बॉल गेला. या स्पर्धेतला 33वा डॉट बॉल आपण पाहतोय आदेश कडूच्या या गोलंदाजीतून बघायला मिळालाय. 62 धावांचं टार्गेट आहे. आदेश सोनारी संघाचा एक प्रमुख वेगवान गोलंदाज. पुढचा बॉल यावेळी ओ हो 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 हो, आजच्या दिवसातील आकर्षक सुबक कडक षटकार.
सगळ्यात आहे आणि हा काटा जोपर्यंत मैदानामध्ये ना तोपर्यंत सोनारी गावाला विजय नाही आहे. पाहूया हा काटा कोणता गोलंदाज दूर करतोय. 18 बॉलमध्ये 47 धावांची गरज आहे. 6 बॉलमध्ये 16 धावांची पार्टनरशिप आपल्याला बघायला मिळाली आहे. नवीन गोलंदाज झाला आहे नयन कडू. स्ट्राईक एंडला आपण पाहू मयूर मोकलला. बरोबर 1:32 आपण या इनिंग्सला सुरुवात केली होती. नयन आपल्या या गोलंदाजीतून या स्पर्धेतला 166वा बॉल घेऊन ओव्हर पिच आहे. हवेमध्ये बॉल, खेळाडू उपस्थित आहे. इथे काय घडलंय? येस, मयूर मोकलच्या खेळीचा अंत झालाय. साई गावाची पहिली विकेट बाद. धक्का होता, इकडून नाही तिकडून नाही, पण लॉंग ऑन रिझन मध्ये मात्र छान कॅच. जिथे आपण संदीप पाटीलला पाहिलं, खेळाडू बाद झालाय. पहिला नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. आशिष मुकल नावाचा हा खेळाडू सध्याच्या घडीला मैदानामध्ये 62 धावांचं टार्गेट या ठिकाणी सेट केल्यानंतर दुसऱ्या डावाला आपण सुरुवात केली. पहिले षटक हाताळलं होतं आदेश कडून, ज्यामध्ये 2 षटकार पाहिले. 16 धावा खर्च झाल्या. दुसऱ्या षटकामध्ये नयन आला, ज्यानं पहिल्याच बॉलमध्ये मयूर मोकल नावाची विकेट बाहेर काढली आहे. 17 बॉलमध्ये आता गरज आहे 47 धावांची. पंचांशी थोडीशी गाठ घेताना आपण खेळाडू पाहतोय. सर्व क्रिकेट विश्वामध्ये आज टेनिस बॉलची एक वेगळी ओळख निर्माण झाली आहे. पूर्वी फक्त लेदर बॉल, पण आताच्या घडीला अलीकडच्या काळामध्ये आघाडीवर आहे टेनिस बॉल क्रिकेट. पुढचा बॉल यावेळेस स्टॉप पॅच झालाय, टायमिंग चुकलाय. हवेमध्ये बॉल, एक धाव या ठिकाणी मिळते. साई संघाची जरी बॅटिंग पाहिली ना आपण, अनिकेत मोकल सोडला तर कोणत्याही फलंदाजाला चांगलं प्रॉपर टायमिंग करता आलेलं नाही आहे. पहिल्या सामन्यामध्ये देखील हेच घडलंय आणि दुसऱ्या सामन्यामध्ये देखील ही स्थिती आपल्याला बघायला मिळते. बॅटचा फ्लो असेल, तुम्ही चेंडूच्या कुठल्या लाईनमध्ये येता, कुठे खेळता, गतीचा किती वापर करता, प्रॉपर टायमिंग काय आहे. कारण क्रिकेट हा ताकदीचा जरी खेळ दिसत असला ना, तरी ताकदीपेक्षा युक्ती ही नेहमीच श्रेष्ठ आहे. आणि युक्तीने इतिहास घडलाय मित्रांनो. इथे मात्र तुम्हाला अनिकेतला आता ठुकावं लागेल, कारण अति धावांची गरज आहे. 16:46. पुढचा बॉल यावेळेस हो अप्रतिम बॉल होता. चांगला बॉल पाहायला मिळालाय. अगदी बैठक स्ट्रोक बघायचा होता. स्लॉक स्वीप करण्याचा प्रयत्न बाकपट स्क्वेअर लेगच्या दिशेनं, टायमिंग नाही आहे. डॉट बॉलचा खेळ झालाय. निसर्गाचा नियम या ठिकाणी अडवा आहे की जिथे संगम नाही ना तिथं उत्पत्ती नाही आहे. डॉट बॉलवर कोणतीही धाव नाही आहे. 15 बॉल 46ची गरज आहे. सामना थोडासा जड झालाय कारण नयननं थोडंसं कमबॅक करून दिलाय. पुढचा बॉल नयनचा. यावेळेस त्याच दिशेनं चाललेला वेगानं बॉल जातोय. खेळाडू उपस्थित आहे. एकच धाव मिळते. पहा इथे अनिकेत मोकलला बांधून ठेवलाय. कारण अनिकेत मोकलनं काय केलं या चालू सामन्यामध्ये, आपण अनिकेतला जास्त करून स्वर्गीय दत्तू धर्मा स्टँड जो आहे त्या ठिकाणी बॅटचा फ्लो राहिलाय. बॉलच्या मेरिटनुसार अजूनही खेळ झाला नाही. सुरुवातीचा एक्स्ट्रा कव्हरचा षटकार सोडला ना तर जास्तीत जास्त ठोके जे याचे आहेत ते बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेनं. पुढचा बॉल यावेळेस गती परिवर्तन. इट्स अ व्हाईट बॉल. दोन्ही हात पंचांचे समांतर रेषेमध्ये आले. सांगितलं गेलं, दंडित केलं गेलं गोलंदाजाला. अतिरिक्त धाव या ठिकाणी जोडली जाईल. धावसंख्या पाहिजे 14 बॉल 44 धावांची गरज आहे. पुढचा बॉल, गोलंदाज तयार. यावेळेस हो चांगला तडाखा दिलाय.
चेंडू चाललाय डीप मिड विकेटच्या बाहेर आलाय. प्रॉपर टायमिंग. इट्स अ बिग 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 सिक्सर. देतो या खेळाडू, त्याचं नाव आहे आशिष मुकल. बाटमधून आलेला एक डीप मिड विकेट रिझल्टच्या बाहेर जाणारा खणखणीत षटकार बघायला मिळाला. आवाज झाला खेळाडूंचा. निराशा जाहीर व्यक्त केली की अशा पद्धतीनं बॉल टाकले ना तर फार कठीण होईल सोनेरी संघाला. धावांचं समीकरण पहा, राहिलेत 13 बॉल 38चं समीकरण शिल्लक. 13 चेंडू 38 धावा. अनिकेत जोपर्यंत मैदानामध्ये आहे ना 38 धावांचं डोंगर वाटणारं हे भुई सपाट कधी केलं जाईल ना सांगू शकत नाही. त्याच्याकडे टॅलेंट आहे, त्याच्याकडे ताकद आहे, त्याच्याकडे टायमिंग आहे आणि त्याहीपेक्षा अनिकेतचा आज दिवस देखील आहे. 63 धावांचं टार्गेट. 7 बॉलमध्ये 16वर खेळतोय आणि आशिषला आपण 2 बॉलमध्ये 7 धावा फेस करताना पाहतोय. षटकातला हा आलाय शेवटचा बॉल. नयन कडू यावेळी चांगला तडाखा दिलाय स्ट्रेट टू द बॉलर. खेळाडू त्या ठिकाणी दुसऱ्या धाब्यासाठी प्रयत्न केला जातोय. ओ हो, गुड रनिंग बिटवीन द विकेट. काय गती आहे, काय रणनीती आहे आणि काय समय सूचकता आहे आणि काय कॉलिंग आहे. दोन्ही खेळाडूंमधलं कम्युनिकेशन अप्रतिम बघायला मिळालं. मिळाल्या 2 धावा, षटक संपले. दुसरं 2 षटकानंतर धावसंख्या आपण पाहतोय टोटल जाऊन पोहोचले आहे 27व्या घरामध्ये. 13.50च्या सरासरीने राहिलेली वाटचाल. राहिले 12 बॉल 36ची गरज. 18 धावा प्रत्येक षटकामागे तुम्हाला करावं लागेल. 18 धावा प्रत्येक षटकामागे असताना देखील विचार विनिमय करायला भाग पाडलं. गीतांवर आमचे लहान लहान क्रिकेटचे फॅन्स थिरकताना देखील आपल्याला बघायला मिळतील. 12 बॉल 36 समीकरण. 36 धावा राहिल्यात मयूर 12 बॉलमध्ये. आणि विचार कोण करतोय? सोनारी गाव करतोय, सोनारी संघ करतोय. त्यांचे गोलंदाज करतायत. का करतायत? कारण त्यांच्याकडे जरी गोलंदाजी असली ना तरी साई संघाकडे अजूनही त्यांचा सळणारा जो काटा आहे तो अजूनही काटा मैदानामध्ये शाबूत आहे. आणि अनिकेत ज्या पद्धतीनं आज दिवसभर फॉर्ममध्ये राहिला आहे. नवीन गोलंदाज वापरला जाईल. रोनित कडूला आपण गोलंदाजी करताना बघू. 18 नंबरची जर्सी त्यानं परिधान केली आहे. ब्रँडिंग आहे 18 नंबर. BCCI बोर्डानं आता जोपर्यंत भारतीय क्रिकेट आहे ना तोपर्यंत 18 नंबरची जर्सी कोणाला परिधान करता येणार नाही आहे भारतीय बोर्डाकडून. त्यामध्ये 18 नंबर, 45 नंबर, 10 नंबर, 7 नंबर हे सगळे राखीव नंबर आता BCCIनं राखीव करून ठेवलेत. आणि 18 नंबर तर आताची फार ओळख. कारण ट्रेंडिंगचा जमाना. या युगामध्ये सर्वाधिक फॅन फॉलोअर्स विराट कोहलीचे आहेत. त्यापैकी एक हा खेळाडू कदाचित या खेळाडूचा चाहता असावा. 12 बॉल 36चं समीकरण. रोनित आलाय. फार रोनितला अनुभव नाही आहे कारण मी रोनितला जास्त क्रिकेट खेळताना बघितलं नाही. परंतु प्रशांत सोबत ज्यावेळेस आपण चर्चा केली नवोदित खेळाडूंना घेऊन आम्ही संघ उभा करतोय आणि त्यापैकी एक नवोदित खेळाडू इथे काढलाय. 175 बॉल रिलीज केला जाईल या षटकातला. पुढचा बॉल स्विच केला. आल्या आल्या दुधारी तलवार आणि हा फुकट गेला नाही वर. आलाय बिग सिक्सर. मान्यवरांना प्रेक्षकांना वारंवार मान उंच 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 करायला भाग पाडलाय. 11 बॉलमध्ये 30ची गरज आहे. 62 धावा करायच्या होत्या पण अनिकेत अजूनही साबूत आहे. पुढचा बॉल. हो चांगलं कमबॅक. परफेक्ट यॉर्कर. वेगानं एक पूर्ण केली आहे.
एकच धाव मिळेल. एकाच धाब्यावर समाधान प्राप्त केलं आहे. स्ट्राईक रोटेट करण्यामध्ये या ठिकाणी रोनितला आलेले यश आहे की जितक्या राहिलेल्या चेंडूमध्ये अनेके स्ट्राईकवर राहील ना तेवढा धोका सोनेरी संघासाठी असेल. 10 बॉल 29 धावांचं समीकरण आहे. रोनितनं आपल्या छोट्याशा अनुभवाचा वापर केला. थोडा एक यॉर्कर पद्धतीचा बॉल रिलीज केला. तिथून स्ट्राईक रोटेट करण्यामध्ये यश प्राप्त केलं आहे. स्ट्राईक एंडला आपण पाहू आशिषला, ज्याने 3 बॉल फेस केलेत, 9 धावा केल्या आहेत. पुढचा बॉल यावेळेस ओव्हर पिच आलाय. अनिकेत नंतर मात्र आशिषचा हा संघाला आशिष देणारा षटकार. आशिषच्या बॅटमधून आलाय स्पर्धेतला 33वा षटकार. काय बॅटिंग आहे. दोन्ही खेळाडू आक्रमक झालेत. गोलंदाजांवर पूर्णपणे हवी. पहा आता आपण सोनारी संघाची बॉडी लँग्वेज. बरेच खेळाडू आता आपल्या कमरेवर हात देत आहेत. विचार केला 62 धावा या ठिकाणी कमी पडतायत की काय असं वाटू लागलंय. कारण आहे साई संघाची फलंदाजी. 9 बॉल 23 धावांची गरज आहे. सामना अजून संपलेला नाही आहे. विकेट फार मोठी ट्रम्प कार्ड राहील या मॅच मध्ये. काय घडेल. पुढचा बॉल फुल टॉस आलाय लगबच्या दिशेनं. खेळाडू कॅच पूर्ण करेल का. येस, गुड जज अँड ब्रेक थ्रू आलाय. विकेट आली आहे या ठिकाणी. अप्रतिम. हा विकेट नाही आहे. हा साई संघाच्या हृदयाला टोचणारा काटा होता. कारण चांगलं घडताना मात्र मध्ये आलेला हा ब्रेक थ्रू. रोनित कडूला मिळालेली ही सफलता. कारण या सफलतेनं काय सिद्ध केलंय. धावांमध्ये आणि चेंडूमध्ये फारसं अंतर टाकलंय. 8 बॉलमध्ये अजूनही 23 धावांची गरज आहे. नवीन खेळाडू ऑन स्ट्राईकला जाईल. आपण पाहतोय अमोल पाटील, 9 क्रमांकाची जर्सी परिधान केलेला खेळाडू. जबरदस्त मॅच चालू आहे. सत्यमचं आपण फिल्डिंग पोझिशन पाहिलं ना तर सर्वाधिक झेल टिपणारा या स्पर्धेतला आतापर्यंतचा खेळाडू ठरलाय, ज्याने एकूण 4 झेल या ठिकाणी टिपलेल्या आहेत. प्राईज फार महत्वाची आहेत. क्रिकेट आता फार जितकं झालंय ना तेवढंच क्रिकेटमध्ये तुम्ही नाव कमवता आणि पैसाही कमवता. मग इथे फ्रीज आहे, सायकल्स आहेत, वैयक्तिक बक्षिसं आहेत. पुढचा बॉल वेळेस स्टो लागलाय. स्ट्रेट टू द बॉलर. खेळाडू त्या ठिकाणी उपस्थित आहेत आणि एकच धाव मिळतीये. 7-22 समीकरण शिल्लक आहे. 7 चेंडू 22 धावांचं समीकरण आहे. आता पहा सामना किती रोमांचक झालाय. बसलेले होते ना प्रेक्षक, ते आता उठलेत आणि उठणारे थोडेसे चालू लागलेत. कारण चर्चा या मैदानावर सुरू झाली आहे. 7 बॉल 22 समीकरण आहे. कोणता संघ विजयाची पताका या मैदानावर फडकवेल, कोणता संघ बॅक टू बॅक 2 सामने या स्पर्धेमध्ये जिंकेल आणि कोणता संघ आजच्या सेमीफायनल क्वालिफिकेशन राऊंड मध्ये पोहोचेल. बघूया या बॉलवर काय घडतंय. 7-22 समीकरण. स्ट्राईक एंडवर अनिकेत. सात चेंडू 22 धावा. रोनित तो अनिकेत. येस, यावेळेस सूझबूझ बुद्धीचा प्रयोग केलाय. एकच धाव घेतली आहे. स्ट्राईक आपल्याकडे ठेवली आहे. अनिकेतला माहिती आहे चला ड्रिंक्स ब्रेक, चला 12वे खेळाडू मैदानामध्ये जा. इथून मात्र 6 बॉलमध्ये शिल्लक आहेत 21 धावा. सामना रोमांचक आहे, सामना गतिमान आहे, सामना या ठिकाणी कडक आहे. पण या कडक सामन्यामध्ये ऐकूया एक कडक सॉन्ग.
साई ब संघ या ठिकाणी पुढे जातोय की मग प्रमोद स्पोर्ट्स सोनारी संघ या सामन्यावर आपली हुकूमत पेश करेल. या दोन्ही संघानं पहिले सामने अतिशय चांगले जिंकलेत आणि या सोनारी संघाचं कौतुक करावे लागेल, कारण पहिल्या सामन्यामध्ये त्यानं निसटता विजय या ठिकाणी प्राप्त केला. इथून मात्र चालू सामन्यामध्ये या प्रतियोगितेचं त्यांचं आव्हान टिकून राहील का? स्वामी समर्थ चषकावर नाव कोरण्यासाठी आणखी एक पाऊल टाकेल का घेऊन चलूया थेट मैदानाच्या दिशेनं. 6 बॉल 21 गोलंदाज झालाय. तुषार आलाय. तुषारच्या हातामध्ये आलाय बॉल. 6 बॉल मध्ये करायचे आहेत 21 धावा. स्ट्राईकला आहे अनिकेत मोकल, ज्यानं पहिल्या सामन्यामध्ये 14 बॉल मध्ये 59 धावा ठोकल्या होत्या. 7 षटकार 3 चौकार. चालू सामन्यामध्ये देखील त्याच्या बॅटमधून अजूनपर्यंत 3 षटकार आले आहेत. 10 बॉल मध्ये 24 धावांचं योगदान दिलंय. शिल्लक स्पर्धेवर हुकूमत जारी करायची असेल तर 6 मध्ये 21 ठोकाव्या लागतील. आणि गोलंदाज आहे तुषार कडू. फील्ड पोझिशन मध्ये काहीसा बदल केल्यानंतर अलाय हा गोलंदाज. फुलटॉस बॉल थर्ड मॅनच्या दिशेनं स्विच केलाय. रिव्हर्स स्वीपचा अस्त्र बाहेर केलाय. इथून आलाय या बॉलवर पहिला चौकार. पहिल्या सामन्यामध्ये सोनारी संघ जेव्हा बॅटिंग करत होता, सोनारी संघाला शेवटच्या षटकामध्ये 21 धावांची गरज होती. तेव्हा तुम्हाला 21 करायच्या होत्या, आता तुम्हाला 21 डिपेंड करायच्या आहेत. सामन्यामध्ये गणित बदललाय. राहिले शिल्लक 5 बॉल 17 धावांची गरज आहे. काय सामना आहे, संघर्ष बघायला मिळतोय. आणि या संघर्षाच्या मैदानामध्ये एका बाजूला सिद्धिविनायकाच्या गावातील सोनारीचा संघ आहे, तर दुसऱ्या बाजूला आपला साई संघ आहे. 5-17चं समीकरण. पुढचा बॉल. हो 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 वेगानं टाकलाय बॉल. फलंदाजाला जाग्यावर उभं केलंय. ही गरज आहे. सामना आवडला असेल तर एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. दोन्ही बाजूनं अगदी प्रेक्षकांना देखील खेचून ठेवणारा हा सामना प्रेक्षकांच्या भेटीला आलाय. 4-17चं समीकरण. पुढचा बॉल. फुल टॉस बॉल लॉंग रिझन मध्ये आलाय. चाललाय सीमा रेषेच्या बाहेर. फटक्यामध्ये होतं वजन आणि मिळतील या ठिकाणी धावा अर्धा डझन. अनिकेतचा सध्या तरी नाद नाहीये. डाट झाल्यानंतर बिग बॅटल मध्ये टिट फॉर टॅट जशास तसं उत्तर दिलंय. ईट का जवाब पत्थर से. मी सुरुवातीला सांगितलं की सोनारी संघाच्या विजयाच्या रस्त्यामध्ये एकमेव खेळाडू उभा अनिकेत संघर्ष करतोय. 3 चेंडूमध्ये गरज आहे फक्त 11 धावांची. फक्त यासाठी वापरतोय की समोर अनिकेत आहे. ज्या पद्धतीने त्याची फटकेबाजी राहिली आहे, पण गोलंदाज कमबॅक करेल का? पुढच्या बॉलवर काय असेल बघायला मिळेल. या बॉलची स्थिती यावेळेस कट करण्याचा प्रयत्न केलाय. इथून मात्र डाट बॉल लेट कट करण्याचा प्रयत्न केलाय. कौतुक करावे लागतील तुषार कडूचे. फटके सोसलेत, घावी सोसलेत, पण त्या पडत्या घावामध्ये तुषार कडू देखील स्वतःला सिद्ध करतोय. राहिले बॉल 2. शिल्लक धावा आहेत 11. कंपल्सरी चेसिंग आणि ड्रेसिंग हा स्पर्धेचा पहिला नियम आहे. 2 बॉल मध्ये 2 शकडे. मागच्या मॅच मध्ये झालंय ते. पाहूया त्याची पुनरावृत्ती होते का. 2 बॉल 11 धावाची गरज. गोलंदाज तयार आहे. काय असेल या बॉलवर यावेळेस. हो 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 सीमारेषेच्या बाहेर जाणारा स्वर्गीय दिबा पाटील स्टँडच्या वरती षटकार. 6
काय बॅटिंग आहे, काय बॅटिंग आहे. अनेकाची बॅटिंग आवडली असेल तर एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. एक बॉल, धावांची गरज आहे 5 आणि अनिकेतनं केल्यात या स्पर्धेमध्ये 33 बॉलमध्ये वैयक्तिक 99 धावा त्याच्या बॅटमधून आल्यात. अप्रतिम बॅटिंग आहे. एका बॉलमध्ये 5 ची गरज. दबाव बॅट्समनवर, दबाव गोलंदाजावर, दबाव प्रेक्षकांवर आणि दबाव समर्थकांवर. एक बॉल 5 कंपल्सरी आहेत. टाळ्या आल्या पाहिजेत. अनिकेत इतिहास घडवणार की मग गोलंदाज या ठिकाणी तुषार वापसी करणार, जिंकणार, काय असेल यावेळेस. ओ हो 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 हो, चेंडू चाललाय. पिक 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 शक्का. प्रत्येक गोलंदाजाला तो ठोकल ज्याचं नाव आहे अनिकेत मोकल. मॅन ऑफ द मॅच साठी यायचंय. जबरदस्त बॅटिंग, अप्रतिम टेम्परामेंट, लाजवाब आत्मविश्वास आणि जिद्द, ताकद आणि संयम. स्वतःची इच्छाशक्ती दांडगी ठेवली आहे आणि निसटलेला सामना आपल्या बाजूने वळवलाय. अनिकेत मोकलला मी विनंती करतोय, इन्व्हाइट करतोय प्रेझेंटेशन बॉक्समध्ये. सन्माननीय नितीनजी पाटील असतील या स्पर्धेचे प्रमुख आयोजक, प्रणजी वासुदेव पाटील यांनाही आपण इन्व्हाइट करू की आपल्या शुभ हस्ते अनिकेत याचं